नागपूर रवी भवन परिसरामध्ये विरोधी पक्षाला एकही बंगला नाही। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नसल्याने बंगलाही नाहीये, तर दरवर्षी रवी भवन येथील 22 आणि 23 नंबरचा बंगला हा विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेत्याला दिला जायचा। यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगल प्रभात लोढा, तर 22 नंबरचा बंगला अद्याप कोणालाही दिलेला नाही। उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवर आजपासून जे आहे ते नागपुरात मंत्री असतील, आमदार असतील, नेते असतील ते येण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील रवी भवन या परिसरामध्ये आणि माझ्या मागे जो दिसतोय तो बंगला नंबर 23 आहे। सहसा हा बंगला जो असतो तो विधानसभा चे जे विरोधी पक्षनेते असतात त्यांना अलॉट करण्यात येतो, तर त्याच्या बाजूला जो आहे बंगला तो बंगला नंबर आहे म्हणजे कुटीर क्रमांक 22 तो विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना देण्यात येतो। मात्र यंदा पहिल्यांदा विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहात कोणाकडे नाही आहे, विधानसभेतही नाही आहे आणि विधान परिषदेतही नाही आहे। त्यामुळे यावेळचं जे अधिवेशन होतं आहे ते विरोधी पक्ष नेतेच्या गैरहजेरीत होतं आहे। कोणत्याही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही आहे। अंबादास दानवे होते, मात्र ते देखील सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यामुळे हा बंगला कुणाला द्यायचा हा प्रश्न पडलेला होता। त्यानंतर हा जो बंगला आहे तो आता कौशल्य व रोजगार जे मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा त्यांना अलॉट करण्यात आलेला आहे। तर बंगला क्रमांक 23 जो आहे तो अजूनही रिक्त ठेवण्यात आलेला आहे। सहसा हे बंगले जे असतात ते विरोधी पक्ष नेत्यांसाठी असतात आणि त्यासाठी इथे पत्रकार परिषद होत असते। आज होणारी जी पत्रकार परिषद आहे त्यासाठी इथे डोमही उभारण्यात आलेला होता। विरोधकांची सहसा पत्रकार परिषद दरवर्षी याच ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी हा डोमही उभारण्यात आलेला होता। मात्र काल संध्याकाळी घेण्यात आलेल्या निर्णयानंतर हे बंगले जे आहेत ते कोणालाही अलॉट करण्यात आलेले नाही आणि हा जो डोम आहे तो देखील रिकामाच ठेवण्यात आलेला आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।